नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. रियांश ईशा भाग 8. रियांशने ईशाचा हात हातामध्ये घेतला आणि त्याच्यावर त्याच्या अंगठ्याने हळूवार नाजूकसा स्पर्श केला. ईशाची धाकधूक एकदमच वाढली. रियांशने तिला जिथे हाताला धरलं होतं तिथे थोडंसं दाबलं. ईशाने तिचा हात मागे घेतला आणि कार बाहेर पाहून थोडीशी लाजायला लागली. मनातच म्हणाली, नक्की कसे आहेत हे मला कळतच नाही. रियांशने ईशाला विचारलं, ईशा, आर यू ओके ना? ईशा म्हणाली, हो सर. मस्त थंड असं वातावरण होतं. ईशाने कारचे मिरर थोडेसे खालीच ठेवायला सांगितले होते. मस्त वारं आतमध्ये येत होतं आणि त्या वाऱ्यासोबत ईशाचे केस उडत होते. ईशा केस मागं घ्यायची आणि परत वाऱ्याने ते केस पुढे यायचे. ईशा रियांशला म्हणाली, सर मिररवर घ्या ना, मला खूप वारं लागते. माझे केस पण एका जागेवर थांबत नाहीयेत. रियांश म्हणाला, हो का, घेतो हा. रियांशने मिररवर घेतलं आणि 5 मिनिटांनी खटाळपणा करत परत ते मिरर खाली घेतलं. परत तसंच झालं. ईशाचे केस उडून तिच्या तोंडावर परत येत होते. ईशा रियांशला म्हणाली, मुद्दाम करताय ना? मुद्दामून मला त्रास देत आहात हो ना? रियांश म्हणाला, मी कुठे तुला त्रास दिला? अगं ते माझ्याकडून बटन दाबलं गेलं. बरं त्या दिवशी तू कसा मला त्रास दिला होतास? अजिबात सांगितलं नाहीस मला. ईशा त्याला म्हणाली, त्याच त्रासाची शिक्षा भोगत आहे मी. त्याच्यामुळे सर तुम्हाला मला बोलण्याचा प्रश्नच येत नाही. रियांश म्हणाला, हो का, सॉरी हा. रियांशला ईशाने आज 3 वेळा त्याला सॉरी म्हणायला लावलं होतं. रियांशच्या आता लक्षात आलं. रियांश तिला म्हणाला, ईशा तू बसल्यापासून 3 वेळा मी तुला सॉरी म्हणालो आहे. मी कोणाला सॉरी म्हणत नाही, पण तुझ्यासाठी फक्त 3 वेळेला मी तुला सॉरी म्हणालो. ईशा म्हणाली, मग आहेच मी स्पेशल आणि युनिक. रियांशने तिच्याकडे पाहून पटकन तिला म्हणाला, ईशा तुला भुट्टा खायचा का गं? ईशा म्हणाली, कसला असतो हा भुट्टा? रियांश तिला म्हणाला, भुट्टा नाही गं, भुट्टा. रियांश तिला म्हणाला, तुला भुट्टा म्हणजे काय माहीत नाही का? मग कसली तू स्मार्ट आणि युनिक आणि इंटेलिजंट आणि स्पेशल? काहीच नाही, उगाच फक्त वाफा घालवते तोंडाच्या. आता बघू ना किती तू स्मार्ट आणि इंटेलिजंट आहेस. दिसेलच मला 5 दिवस खेळामध्ये. ईशा म्हणाली, दिसेल. ईशा म्हणाली, बरं भुट्टा म्हणजे काय सांगा बरं आधी. रियांश म्हणाला, अगं भाजलेलं कणीस, त्याला हिंदीमध्ये भुट्टा म्हणतात. शाळेत शिकवलं नाही का गं तुला? शाळेत गेली होतीस ना, का डायरेक्ट कॉलेजलाच गेलीस? असं रियांश ईशाला म्हणाला. ईशा रियांशला म्हणाली, मी जर शाळेत गेले नसते तर मला कॉलेजमधलं काय आलं असतं? तुम्ही शिकलात तिथे होती वाटतं ही सिस्टीम, डायरेक्ट कॉलेजला जायची. तुम्ही पण शाळेत गेला नसाल, डायरेक्ट कॉलेजलाच गेला असाल. रियांशने पटकन साईडला गाडी थांबवली आणि ईशा एकदम डचकली. ती आणखीन थोडी पुढे होणार इतक्यात रियांशने तिला पटकन हात लावला आणि तिच्या दंडाला जोरात पकडलं. म्हणाला, किती बोलतेस गं? तुला नाही वाटत का की तू जरा जास्तच बोलतेस? रियांशने तिच्या दोन्ही दंडाला खूप जोरात पकडलं होतं. ईशा त्याला म्हणाली, सोडा मला. कशाला मला चिडवताय मग? रियांश म्हणाला, अजिबात सोडणार नाही तुला.
खूपच जीभ तुझी चरचर चालते ना. ईशा मनातच म्हणाली, आता अजिबात बोलणारच नाही यांच्यासोबत. नुसतं बोललं तरी एवढा राग येतो यांना, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. नुसतं स्वतःचं खरं करायचं असतं या माणसाला. आगाऊ खडूस कुठला. रियांश तिला म्हणाला, तुला काय शिव्या घालायच्यात ते मोठ्याने घाल, मला पण बघू दे. मला तू काय काय बोलतीयस. मनातल्या मनात रियांशनी ईशाचा सीट बेल्ट काढला. मी बाहेर उभा आहे, 5 मिनिटात बाहेर ये. आणि जर नाही आलीस तर मी काय करेन तुला चांगलंच माहिती. ह्या 2 दिवसामध्ये थोडंफार का होईना, पण तू मला चांगलंच ओळखलेलं असशील. रियांश बाहेर गेला आणि त्याने 2 भाजलेले कणस घेतली. ईशानी घाबरून तिच्या छातीवरच हात ठेवला आणि म्हणाली, बापरे, काय माणूस आहे हा, याचा स्वभाव ओळखणे खूप कठीण आहे. ईशा मनातच म्हणाली, ईशा लवकर बाहेर जा, नाहीतर तो काय करेन सांगता येत नाही. ईशा कारमधून बाहेर आली आणि रियांशच्या दिशेने चालत येत होती. तेवढ्यात 2 टवाळी मुलं 2 व्हीलरवर तिथे आली. त्यांची नजर मघासपासून ईशावरतीच होती. रियांशने जेव्हा जोरात गाडी तिथे थांबवली तेव्हा ती मुलं सुद्धा तिथेच थांबली होती. रियांश खाली उतरला. त्यांना वाटलं ह्याचं काही लक्षच नाही. ईशाला छेडायला लागले. ईशाला म्हणायला लागले, ए चम्मक छल्लो, कुठे चाललीस ग? तुझ्या हिरोनी तुझ्यासाठी कणीस घेतलंय वाटतं. त्यांनी मगाशी तुझा एवढा जोरात हात आवळला. तुला हात लावायची संधी आम्हाला तरी दे. त्यांनी रागाने लावला होता, आम्ही प्रेमाने लावू. असं म्हणून त्या दोघांनी पण ईशाच्या हातावरून बोट फिरवायला सुरुवात केली. ईशाला खूप किळस येत होती त्या मुलांची. त्यातल्या एका मुलाने तिच्याकडे खूप घाणेरड्या नजरेने पाहिलं आणि त्याने तिच्या ओढणीला हात घातला आणि तिची ओढणी हिसकावून हातात घेतली त्याने आणि हाताला बांधली आणि त्याच्यावर एक घाणेरड्या प्रकारे किस केला. आणि हातातनं सोडून गोल गोल फिरवली आणि खाली टाकून दिली. तेवढ्यातच रियांशचं लक्ष ईशावरती गेलं तर ईशा तिचे दोन्ही हात तिच्या छातीजवळ क्रॉस करून उभी होती. रियांशला खूप म्हणजे खूप राग आला त्या मुलांचा. रियांशचा राग त्याच्या डोळ्यात तंतोतंत दिसत होता. रागाने त्याचे डोळे लाल लाल झाले होते. त्याने हातात घेतलेल्या कणसाचा तिथल्या तिथे भुगा केला आणि पुढे आला. कणसाच्या गाडीवर लाल भुकटीची पिशवी होती. ती पिशवी त्याने घेतली आणि ते तिखट त्या दोघांच्या डोळ्यामध्ये फेकलं. दोघांना पण काहीच दिसत नव्हतं. रियांशने दोघांची पण अशी धुलाई केली की त्यांनी परत पाणी पण नाही मागितलं पाहिजे. सगळे अवयव सुजवून टाकले त्यांचे. फक्त एकट्याने दोघांना पण चांगला चोप दिला होता. तिथे माणसं पण गोळा झाली. रियांश त्या माणसांना म्हणाला, बघताय काय असे? इथे काय तमाशा चालू आहे का दिवसाढवळ्या? हे मवाली गुंड एका मुलीची छेड काढत होते म्हणून त्या दोघांना पण चांगला चोप देतोय. रियांशने पोलिसांना फोन लावला. पोलीस पण लगेच आले. रियांशने त्या दोघांना पण पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या दोघांनी रियांशची माफी मागितली आणि ईशाकडे गेले आणि म्हणाले, ताई सांगा ना यांना, आम्हाला
नाही जायचं पोलिसांच्या ताब्यात. परत आमच्याकडून ही चूक होणार नाही. कुठल्याही मुलीकडे आम्ही आमची बहीण म्हणूनच बघू. तुम्ही सांगा ना सरांना, रियांश पोलिसांना म्हणाला. तुम्ही कसली वाट बघताय? घेऊन जा या दोघांना. रियांशने त्याचा कोट झटकला. त्यांना मारताना त्याच्याही हाताला थोडंसं लागलं होतं. रियांशचं लक्ष ईशाच्या ओढणीकडे गेलं. रियांशने ती ओढणी हातात घेतली आणि स्वतःच्या अगदी हृदयाजवळ घेऊन गेला. मागे वळून ईशाकडे पाहिलं. ईशाचे अश्रू थांबतच नव्हते. ईशाला तिचं रडू आवरताच आलं नाही. आज खूप मोठा अनर्थ होण्यापासून वाचला होता. रियांश ईशाच्या जवळ आला. तिची ओढणी तिच्या अंगावरती टाकत रियांश ईशाला म्हणाला, किती हट्टी असावं माणसाने. म्हणत होतो ना, चल माझ्यासोबत. पण नाही, आम्हाला ऐकायचं नसतं, हो ना? ईशाचं नाक रडून रडून लाल झालं होतं. डोळ्यातून तिचे अश्रू थांबतच नव्हते. रियांश तिला म्हणाला, ईशा, तू स्कूलमध्ये जात होतीस ना, तेव्हा ॲन्युअल फंक्शनमध्ये तुला टीचर जोकर करत असतील, हो ना? असं म्हणाला. ईशा म्हणाली, अजिबात नाही. मला कशाला जोकर करतील? रियांश म्हणाला, कारण की तुझं नाक बघ ना, किती लाल होतं. म्हणून म्हणालो गो. ईशा त्याला म्हणाली, असू दे असू दे. ईशाने मगाशी पण घेतला होता, तो तिच्या लक्षात आला. त्याच्याशी अजिबात वाद घालायचा नाही. आता काय धुलाई केली त्या दोन मुलांची, त्यापेक्षा गप्प बसलेलं बरं. रियांश तिला म्हणाला, चल तिकडे. मारामारी करून मला खूप भूक लागली. आपण दोघं कणीस खाऊ आणि जाऊ. ईशा त्याला म्हणाली, तुम्ही एकटेच खा, मला इच्छा नाही खायची. रियांश म्हणाला, ठीक आहे, मग मला सुद्धा खायचं नाही, चल. ईशा त्याला म्हणाली, थांबा, चला घ्या कणीस, खाऊया दोघं पण. दोघे कणसाच्या गाडीवरती गेले तर तिथे तो माणूस म्हणाला, सर काय धुलाई केली ओ त्या दोघांची पण? बरं झालं. अहो, इथेच बसलेले असतात दोघे पण, नुसत्या टवाळक्या करत असतात. रस्त्यावरल्या जाणाऱ्या मुली, बायका, म्हाताऱ्या बायकांना सुद्धा ते सोडत नाही. त्यांची सुद्धा टिंगळ करत असतात. रियांश त्या कणीसवाल्याला म्हणाला, मग तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना चोप द्यायचा ना, चांगलाच. असल्या लोकांसमोर घाबरून किंवा रडत बसून काहीच फायदा नाही. असं तो ईशाकडे तिरक्या नजरेने पाहून म्हणाला. रियांश त्या कणीसवाल्याला म्हणाला, बरं, मला लवकर द्या, मला उशीर होतोय. त्यांनी मस्त गरम गरम 2 कणसं रियांशला भाजून दिली. रियांशने त्याला पैसे दिले. कणीसवाला म्हणाला, सर सुट्टे पैसे नाही आहेत. रियांश त्याला म्हणाला, राहू दे. आणि तो कणीसवाला तर काय खूपच खुश झाला. ईशाला म्हणाला, मॅडम, तुमचे सर खूप दिलदार आहेत बरं का. जोडी खूप छान दिसते तुमची. ईशा म्हणाली, बापरे, अहो आमची काही जोडी. ईशा पुढे काय म्हणणार इतक्यात रियांशने तिला जवळ घेतलं आणि त्या कणीसवाल्याला म्हणाला, थँक्यू. आणि ईशाला घेऊन तो तसाच पुढे गेला. रियांश आणि ईशा गाडीत बसले. रियांशने
ईशाच्या हातात कणीस दिलं आणि तिला नजरेनंच खुणावलं, खा म्हणून. ईशा रियांशला म्हणाली, कशाला इथे गाडी थांबवली तुम्ही? रियांश म्हणाला, कशाला म्हणजे? मला कणीस खायचं होतं म्हणून थांबवली. आपल्याला 11 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे ना? रियांश म्हणाला, आता फक्त अर्ध्या तासाचाच रस्ता आहे, मग आपण लगेच पोचू. ईशा त्याला म्हणाली, लवकर पोचलो तर काय बिघडणार आहे? लवकर खावा आणि चला पटकन. रियांश ईशाला म्हणाला, ईशा, मगाशी त्या दोघांना कसा मार दिलाय मी, पाहिलंयस ना तू? ईशाने एक आवंडा गिळला आणि एकदम शांत बसली. रियांशला तिचं खूप हसायला आलं. ईशाचं कणीस खाऊन झालं आणि तिच्या तोंडाला आजूबाजूला थोडंसं लागलं होतं आणि थोडंसं तिखट मीठ पण लागलं होतं. रियांशला तिच्याकडे पाहून हसायलाच आलं. रियांश तिला म्हणाला, ईशा, तुझं हे असं तोंड पाहून ते इन्व्हेस्टर काय म्हणतील माहिती आहे का? म्हणतील, मिस्टर रियांशला दुसरं कोण भेटलं नाही वाटतं. कोण आहे ही मुलगी? कुणाला उचलून आणलंय त्यांनी? असं म्हणतील. ईशा म्हणाली, असं का म्हणताय? रियांश तिला म्हणाला, चेहरा बघ जरा तुझा. तर आजूबाजूला सगळं कंसाचं लागलं होतं. रियांशने त्याच्या खिशातला रुमाल तिच्या हातात दिला आणि म्हणाला, तोंड स्वच्छ कर. ईशाने त्याच्या हातातनं रुमाल घेतला. ईशा त्याला म्हणाली, सर, चलायचं का आता? का अजून काय राहिलंय? रियांश तिला म्हणाला, काही नाही राहिलं, सीट बेल्ट लाव. ईशाने पटकन सीट बेल्ट लावला आणि त्याला म्हणाली, सर चला पटकन. रियांश म्हणाला, ओके. आणि ते दोघे निघाले. ते थेट हॉटेलवर जाऊन पोचले. आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.